संजय राऊत आणि राज ठाकरेंची शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेटीदरम्यान मोर्चाच्या नियोजनासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. 1 नोव्हेंबरला विरोधकांचा निघणार आहे मोर्चा. सांगलीतल्या जतच्या राजाराम बापू साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ. आमदार गोपीचंद पडळकरांनी कारखान्याचा धुरळा पेटू न देण्याचा दिला होता इशारा. आमदार प्रकाश सोळंके यांनी डॉक्टर संपदा मुंडेंच्या कुटुंबियांची घेतली भेट. दोषींवर कठोर कारवाईची केली मागणी. यावेळी बहुजन क्रांती मोर्चाचे अध्यक्ष बाबूराव पोटभरे देखील होते उपस्थित. बीडमधल्या केजमध्ये सामाजिक संघटनांचं आंदोलन. डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातल्या आरोपींवर गुन्हा दाखल करून तातडीनं कारवाईची केली मागणी. वाशिममध्ये मेडशी वाकद परिसरात अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातल्या पिकांना दिलासा मिळणार. मात्र खरीपातील सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता. धुळ्यामध्ये परतीच्या पावसाचा धुमाकूळ. अर्धा तास झालेल्या पावसामुळे पोस्ट ऑफिस परिसरात गुडघाभर पाणी. नागरिक त्रस्त. वाशिममधल्या शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या गंजीला अज्ञातांनी लावली आग. शेतकऱ्याचं मोठं नुकसान. पोलिसांकडून नुकसानाचा पंचनामा सुरू. सोशल मीडियावर अल्पवयीन मुलीवर जवळीक साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला चोप. भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी दिला चोप. 34 वर्षीय व्यक्तीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. चंद्रपूरमधल्या मूल शहराला जोडणाऱ्या मार्गावर वाघिणीचा दुचाकी स्वारावर हल्ला करण्याच्या आवेशाचा व्हिडिओ व्हायरल. वन विभागाकडून परिसरामध्ये बंदोबस्त तैनात. आणि ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांचं निधन. वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.